मोनिका म्हणाली तसं की आपण म्हणतोय की बदल झालाय, बऱ्याच अंशी झालाय, 100% खूप प्रमाणात झालाय, पण तरीही आज स्त्रीचं स्थान हे दुय्यमच आहे. आजही अनेक ठिकाणी तिला लग्न तिच्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं ना, की तिचं शिक्षण आणि करिअर. लग्न झालंय म्हणून शिक्षण सोडायला लागतं, मग काय आता नवरा कमवतोय तर तुला नोकरीची काय गरज आहे म्हणून घरी बसायला लागतं. ज्या बाहेर पडतायत काहीतरी करू पाहतायत त्यांना वर्कप्लेसमध्ये वेगवेगळे चॅलेंजेस, अगदी सेक्शुअल हॅरॅसमेंटपासून ते डोमेस्टिक व्हायलन्सपर्यंत ते हुंडाबळीपासून अनेक गोष्टींना आजही स्त्रिया, माझं मत आहे की प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या पातळीवर आजही लढतेच आहे. आत्मसन्मानासाठी लढते आणि काही बेसिक काय म्हणतो आपण त्याला, रिस्पेक्टसाठी पण झटणाऱ्या आणि लढणाऱ्या स्त्रिया आजूबाजूला आहेत. तर मला असं वाटतं की आज आपण इथून इथपर्यंत आलोय, पण तरी बराच प्रवास आपल्याला अजून करायचा आहे. आपलं स्थान निर्माण करण्यासाठी, स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासाठी, आर्थिक स्वावलंबन म्हणजे काय हे समजण्यासाठी. तर महाराष्ट्रातल्या आणि कुठल्याही जी कुठल्या ना कुठल्या लेवलवरती झगडतीये, लढतीये, तिला तिचा लढा अजून खंबीर सशक्त करण्यासाठी मला वाटतं एक प्रेरणा असणं गरजेचं आहे आणि ती सावित्री असणार आहे. कारण आज आमच्यासाठी खरंच आजूबाजूला म्हणावे तसे आदर्श नाहीत. खरं, इन्फ्लुएन्सर्स आहेत पण आदर्श नाही. तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं सावित्री ही धगधगती मशाल प्रत्येक महिलेला, प्रत्येक स्त्रीला तिच्या तिच्या लढ्यात, मग तो एवढासा असो नाही तो एवढा असो, ती प्रेरणा देणारे आणि एनर्जी देणारे, पॉवर देणारे, अशी मला खात्री. अगदी आम्हालाही खात्री आहे या मालिकेच्या माध्यमातून. अमोल, यामध्ये